फ्रेंड्स, कधी तुमच्या लक्षात आलं आहे का की इंग्लिश बोलणं इतकं डिफिकल्ट का वाटतं? पण लहानपणी तुम्ही मराठी इतक्या सहजपणे शिकलात. ना व्याकरण, ना शब्दसंग्रह किंवा इतर कोणतेही गुंतागुंतीचे नियम. आज मी तुमच्यासोबत इंग्रजी बोलण्याची एक सोपी आणि प्रभावी पद्धत शेअर करणार आहे, द बेबी टेक्निक. तुम्ही इंग्रजी बोलायला अगदी तसंच शिकू शकता जसं तुम्ही तुमची मातृभाषा शिकलात, नैसर्गिक पद्धतीने, ताण न घेता आणि जास्त विचार न करता. विचार करा, तुम्ही लहान असताना कोणी तुम्हाला व्याकरणचे धडे दिले आहेत का? तुम्हाला वाक्य रचना लक्षात ठेवण्यास कोणी मदत केली आहे का? तुम्ही क्रियापद, कालाचा अभ्यास केला आहे का? नाही. मग तुम्ही मराठी बोलायला कसे शिकलात? तुम्ही ते ऐकून शिकलात. आजूबाजूचं बोलणं, त्याचा सूर, त्यातले शब्द हे सगळं तुम्ही रोज ऐकत गेलात. सुरुवातीला काही समजलं नाही, पण तरीही तुम्ही ऐकलत. हळूहळू तुम्ही बोलायला लागलात. सुरुवात एका शब्दाने, मग छोटे वाक्य आणि शेवटी पूर्ण विचार. आणि कधी तुम्ही त्या भाषेत निपुण झालात ते कळलंच नाही, तेही सहज आणि नैसर्गिकपणे. इंग्रजी शिकण्यासाठी तीच पद्धत काम करेल. जर तुम्हाला इंग्रजी बोलायचं असेल तर ते शाळेच्या विषयासारखे शिकणं बंद करा. हो, व्याकरण आणि शब्दसंग्रह महत्त्वाचे आहेत, पण ते नंतर येतं, बोलण्यानंतर. तुम्ही आधी बोलायला शिकलात, मग शाळेत नियम शिकलात. इंग्रजीतही तेच करा. आज मी तुम्हाला 5 ॲक्शनेबल प्लान देणार आहेत. जर तुम्ही ते यूज केलं तर तुम्हीही इंग्रजी एकदम सहजपणे बोलू शकाल. स्टेप 1, इंग्लिश ऐकण्याचं वातावरण तयार करा. इंग्लिश चित्रपट, इंग्लिश गाणी, पॉडकास्ट, यूट्यूब व्हिडिओ, जे आवडतं ते ऐका. फॉर एक्झाम्पल, तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये कॉन्व्हर्सेशनचे व्हिडिओ बघू शकतात, ज्यामध्ये रोल प्ले आहेत. प्रत्येक शब्द समजत नसेल तरी चालेल, फक्त त्या भाषेचा सूर, शैली, बोलण्याचा पॅटर्न लक्षात घ्या. लहान मुलं जसं सुरुवातीला फक्त ऐकतात तसंच. स्टेप 2, न घाबरता नक्कल करा. एक व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही जे ऐकलं ते बोलायला सुरुवात करा. त्याचा टोन, गती, बोलण्याची स्टाईल कॉपी करा. अति विचार करू नका. चूक झाली तरी चालेल, फक्त प्रॅक्टिस करा. स्टेप 3, दररोज बोला, स्वतःशी का असेना. साध्या गोष्टी करत असताना स्वतःशी इंग्रजीत बोला. फॉर एक्झाम्पल, आय एम मेकिंग कॉफी, आय एम गोइंग टू दी मार्केट, आय फील हॅपी टुडे. इझी सेंटेन्सेस बोला, पण रोज बोला. स्टेप 4, इंग्लिशचं वातावरण तयार करा. फोनची भाषा इंग्लिशमध्ये करा. खरेदीची यादी इंग्रजीत लिहा. जितकं जास्त इंग्लिश भोवती असेल तितकं तुमचा मेंदू इंग्रजीत विचार करू लागेल. स्टेप 5, परफेक्शनचा विचार सोडा. बाळ परिपूर्ण बोलायला लागतो का सुरुवातीपासून? ते प्रयत्न करतं, पडतं, पुन्हा उठतं. तुम्हालाही तसंच करायचं आहे. उद्दिष्ट परफेक्शन नाही तर कम्युनिकेशन आहे. सत्य हेच आहे, तुमच्यात इंग्लिश नॅचरली शिकण्याची क्षमता आधीपासून आहे. तुम्ही एकदा एक लँग्वेज शिकलात, तुम्ही ते पुन्हा करू शकता. बोलताना व्याकरणाचा ताण देणे थांबवा. योग्य वेळची वाट पाहू नका. ऐका, बोला आणि नैसर्गिक प्रक्रियेवर विश्वास ठेवा. एक दिवस तुम्हाला जाणवेल तुम्ही इंग्रजी सहजपणे, आत्मविश्वासाने बोलत आहात आणि ते तुमच्या मातृभाषेसारखं नैसर्गिक वाटतंय. जर तुम्ही तयार असाल तर आजच संकल्प करा, मी इंग्रजी शिकणार आहे लहान मुलासारखं, न घाबरता, उत्सुकतेने. स्वतःवर विश्वास ठेवा आणि प्रॅक्टिस चालू ठेवा. आता इंग्रजी बोलायला सुरुवात करा नैसर्गिक पद्धतीने.